मुळात असं चाललोय की भाजपाने जेव्हा भाजपा जी सत्तेत आहे हं, ती मुळात एकनाथ शिंदेमुळे, कारण की 2022ला जर एकनाथ शिंदे यांनी जर बंड केलं नसतं, ते जे ऐतिहासिक बंड म्हणतात, तर आज राईट. भाजपा या सत्तेमध्ये आली हं, नसती. हं, त्यावेळी भाजपाने एकनाथ शिंदेना त्यांना वाटलेलं की 2.5 वर्षाचा 2 वर्षाचा जो कालावधी आहे मुख्यमंत्री पदाचा, हं, तो आपण एकनाथ शिंदेना देऊ आणि त्याच्यानंतर आपण एकनाथ शिंदे आपल्या अ, अ, छायेत राहतील. पुढचं जे राजकारण असेल ते आपल्या छायेत राहतील. पण हं, एकनाथ शिंदेला जी 2 वर्षाची जी संधी मिळाली, त्या संधीमध्ये त्यांनी रस्त्यावर उतरून म्हणजे बाहेर पडून त्यांनी राज्याचा गाडा तर हाकलाच, पण त्यांनी पक्ष म्हणजे शिवसेना हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या हातात आला होता, तो पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी पूर्णतः मेहनत घेतली. हं, त्या मेहनतीचा फळ म्हणजे त्यांना 2024च्या लोकसभेमध्ये 7 जागा आल्या. म्हणजे तुम्ही विचार करा की महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, त्याला 9 आहेत, भाजपला 9 आहेत. त्या तुलनेमध्ये त्यांना 7 जागा त्यांच्या ह्याच्यामध्ये आल्या. नंतर आलेल्या विधानसभेतही त्यांना यश मिळालं. पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेकडे उपमुख्यमंत्री पद आलं. त्यावेळी मुळात भाजपाला असं वाटलेलं की आता एकनाथ शिंदे आपल्या अंडर राहतील आणि ते हे करणार म्हणजे तेवढा पक्षवाढीसाठी ते वेळ देणार नाही. मात्र हं, एकनाथ शिंदेना जी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रभर शिवसेना म्हणजे जी त्यांच्या हातात जी शिवसेना आहे ती वाढवण्यासाठी ते मेहनत घेतात आहेत. हं, आणि माझ्या अंदाजानुसार त्यांचं लक्ष ही विधान परिषदेची बार्गेनिंग तर आहेच, हं, पण त्यांचं लक्ष येणाऱ्या काळातली 2029ची लोकसभा निवडणूक आणि 2029ची हं, विधानसभा निवडणूक आहे. हं, त्या दृष्टीने ते आतापासूनच प्रयत्न करतात आहेत हं, आणि ते प्रयत्नांमध्ये उद्या पुढे आपल्याला जर ह्याच्या पक्षवाढीसाठी आपल्याकडे योग्य म्हणजे विधान परिषद असेल, हं, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, तिथे आपल्याकडे संख्याबळ असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आमदारकी जरी लढवत असाल, तर आमदारकीमध्ये एखाद्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे किती नगरसेवक आहेत? काही हं, मुळात नगरसेवक हे आमदारकीच्या काळामध्ये काम करतात. त्यांच्याकडे असलेले कार्यकर्त्यांची पोचीच मुळात ताकद असते. ती ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे हे सातत्याने प्रयत्न करत आहे. म्हणजे जसं भाजपाने मुळात एकनाथ शिंदेना अंडर एस्टिमेट केलेलं, की त्यांना वाटलेलं की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळानंतर एकनाथ शिंदे आपल्या अंडर राहतील. पण आज एकनाथ शिंदे हे वाढतात, ते पक्ष वाढवतात आहे. आज भाजपाला तीच भीती वाटते ओके. की आज जर एकनाथ शिंदे जर पक्ष वाढला, ह्या प्रकारे त्यांची ताकद वाढत गेली, हं, तर ती पुढे भविष्यामध्ये आपल्याला ती घातक ठरू शकते. म्हणून ते आतापासूनच त्यांच्यावर दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ओके. ते ठाणे महापालिका क्षेत्रातही तुम्ही बघाल जाल की सत्तेत भाजप आणि शिवसेना आहे, पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सातत्याने कोंडीत पकडण्याचं राजकारण ठाणे जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला भाजपाकडून केलं जात आहे.